गावच्या विहिरीवर 3 महिला पाणी भरत होत्या. थोड्या वेळानं तिथून एक मुलगा चालला आणि त्याला पाहून एक महिला म्हणाली, तो बघ तो चाललाय, तो मुलगा माझा आहे, तो इंग्लिश मीडियममध्ये शिकतो. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी तिथून दुसरा मुलगा चालला. त्याच्यातली दुसरी महिला म्हणाली, तो बघ तो मुलगा चाललाय ना, तो माझा आहे, तो CBSE मध्ये शिकतो. आणि मग अजून 5 मिनिटांनी तिथून एक मुलगा चालला. त्यानं पाहिलं, पण तो इतर मुलाप्रमाणे सरळ गेला नाही, तो विहिरीवरती आला. विहिरीवरती आल्याच्या नंतर त्यानं ती भरलेली घागर आपल्या डोक्यावर घेतली, भरलेली बादली हातात घेतली आणि म्हणाला, चल आई घरी जाऊया. मग ती महिला म्हणाली तिसरी, की हा मुलगा माझा आहे आणि हा सरकारी शाळेमध्ये शिकतो. हे ऐकून या आईच्या चेहऱ्यावर आनंद होता, परंतु दुसऱ्या दोन ज्या बायका होत्या त्यांच्या नजरा लाजेनं मान खाली झुकलेली होती. या कथेमधून तात्पर्य एकच सांगायचं, की कितीही लाख रुपये खर्चले तरी संस्कार विकत घेता येत नाहीत. ते संस्कार आपल्यालाच घडावे लागतात. जय श्री कृष्ण.